मिळकतीची खरेदी खत झाल्या आपल्या नावाची नोंद का करावी याची बरीच कारणे आहेत। त्यापैकी काही कारणे आपण आज पाहणार आहोत। नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल गावडे, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण एखादी मिळकत खरेदी घेतली व त्या खरेदी खताप्रमाणे आपण सातबाऱ्याच्या उतार्यावर नाव लावण्यास उशीर केला तर त्या मिळकतीचे मूळ मालक खरेदी खत देऊन सुद्धा सातबाऱ्याच्या उतार्यावर त्याचे नाव असल्याचा गैरफायदा घेऊन बँकेचे कर्ज काढू शकतात। बँकांना ती मिळकत गहाण खताद्वारे देऊ शकतात व तसे झाल्यास आपण निष्कारण कोर्ट कचेरीला सामोरे जावे लागते। खरेदी खत करत असताना सातबाऱ्याच्या उतार्यावर कोणाचे नाव आहे हे पाहण्यासोबतच त्या मिळकतीमध्ये आणखी कोणाचे हक्क आहेत का हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे। जसे की अनेक वेळा वारस म्हणून नावे लावत असताना मुलीची नावे वगळली जातात, परंतु कायद्याने त्यांना हिस्सा असतो। म्हणून खरेदी खत घेताना चौकशी करा आणि खरेदी खत झाल्या स्वतःचे नाव सातबाऱ्याच्या उतार्यावर लावा। व्हिडिओ आवडला